ची सुरुवात करतोय। विषय आहे सहकार आणि शेती। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन श्री अरुण कुमार डोंगळे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांच्या स्वागतासाठी अभिषेक शेळके, संचालक अभिषेक ॲडव्हर्टायझिंग यांनीही स्टेजवर यावं आणि डोंगळे सर यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं, सन्मान करावा। श्री अरुण कुमार डोंगळे हे दुग्ध उत्पादन व्यवसायातलं एक प्रमुख नाव आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध हे घराघरात पोहोचले। प्रक्रिया उद्योगाकडे तरुणांनी अधिकाधिक वळावं यासाठी गोकुळच्या माध्यमातून ते सतत प्रयत्नशील असतात। महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसाय हा देशात अग्रेसर असावा यासाठीही ते प्रयत्नशील असतात। राज्याच्या प्रत्येक भागात पोहोचावा यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि असा त्यांचा मानस आहे। तर त्यांच्याशी संवाद साधणारे महाराष्ट्रातले दुग्ध व्यवसाय या विषयाबद्दल माझे सहकारी सौरभ। ऑन आहे हॅलो। हां, ओके सर, पहिला प्रश्न साहजिकच जो की प्रत्येकाला दुधाचं पाकिट आपण बघितलं आणि त्या मागचा मजकूर वाचला की पडतो, तो म्हणजे गावरान दूध आणि पाश्चराइज्ड दूध यात नेमका फरक नेमका काय? तुम्हाला या सगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे, हा फरक नेमका तुम्ही कसा सांगाल? पहिल्यांदा TV9 ज्याने हा कार्यक्रम स्पॉन्सर केला, जे संयोजकांचं पहिलं मी त्यांना शुभेच्छा धन्यवाद देतो आणि ज्या पार्टीजनी ज्या संस्थेने सुद्धा या स्पॉन्सर केला, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला त्यांना सुद्धा या निमित्ताने धन्यवाद देणं माझं काम आहे। आणि याबरोबर मलाही ह्या भागात हा व्यवसाय एवढा जोरात नाही आहे जेवढा आमच्या पश्चिम महाराष्ट्रात आहे, पण तुम्ही एक अनुभवी म्हणून निमंत्रण तुम्ही केलं त्याबद्दल सुद्धा संयोजकांचा मी धन्यवाद देतो। राहिला आता आपला प्रश्न, दूध हे नाशवंत माल आहे। मी तुम्ही बघितलं असेल, ऊसाचे आंदोलन झाले, सगळे आंदोलन झाले, पण दुधाचे आंदोलन जास्त दिवस टिकत नाहीत। त्याचं मुख्य कारण आहे की उत्पादक घरात जास्त दिवस ठेवू शकत नाही। उत्पादन आंदोलन केलं किंवा त्याचे कोण कृती समिती जे असतील ते आंदोलन का करू शकत, ते नाशवंत माल असल्या कारणानं ठेवता येत नाही। ते पॅश्चराइज करून त्यातले जंतुनाशक करून आपल्याला हे दूध तुम्हाला लांग ठेवून ड्युरेबिलिटी ठेवून 48 तुम्हाला ती मार्केटिंग करता येते, 48 आवर्स मिनिमम। आणि त्यामुळे मग मुंबई असेल, पुणे असेल, आता आम्ही कोल्हापूरतून बोलायला तुम्हाला किंवा आम्ही कर्नाटकमध्ये बोलतो, तशा पद्धतीनं इथं औरंगाबाद असेल तर त्यांनी करता यावं आणि जंतुनाशक अतिशय चांगलं दूध व्हावं ह्या केशाला हे पॅश्चरायझेशन सिस्टीम आहे। ह्याला अंदाजे एक 33 पैसे त्या संस्थेला खर्च येतो पॅश्चरायझचा पर लिटर। हां सर, महाराष्ट्र शेती असेल, सहकार क्षेत्र यात अग्रेसर आहे। अनेक संस्था आहेत, अनेक व्यक्ती आहेत जे या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि अनेक भाग सुद्धा सहकार शेतीमुळे त्या भागांमध्ये सुबत्ता समृद्धी बघायला मिळाली। असं असून सुद्धा आपण स्वयंपूर्ण असल्याचं, दुसरीकडे आपल्याला बाहेरच्या राज्यांमधून दूध का मागवावं लागतं? मग मुद्दा एकच आहे की देशात आपला महाराष्ट्र हा 6 नंबरला आहे संकलन आणि मार्केटिंगमध्ये दुधाच्या ह्याच्यात। म्हणजे तो काय अग्रक्रमाने 1 नंबरला नाही आहे, गुजरात सुद्धा 1 नंबरला नाही। म्हणजे आज आपण त्यांच्याकडनं नॉलेज घेतलेलं आहे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटकडनं किंवा अमूलकडनं, सुद्धा राज्यात आज 1 नंबरमध्ये नाही आहे। वस्तुस्थिती फार वेगळी आहे। कुठलीही संस्था, दूध संस्था वाढायची जर असेल, मगाशी बसले कोयटे साहेब किंवा आमचे राज्य बँकेतसुद्धा अनिल साहेब बोलले आपल्याला की फेडरल बॉडी स्ट्रॉंग लागते। दुर्दैवानं महाराष्ट्रात फेडरल बॉडी नाही आहे। फेडरल बॉडीच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला, नंतर आपण नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटला टेकओव्हर करायला लावली आणि आज नॅशनल डेअरी सक्षम करून बाकी मग युनियन असेल, जिल्हा असेल, ह्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हणजे दुधाची परिस्थिती आणि जास्त बिकट आहे। आज ते फेडरल बॉडीच्या व्यासपीठावर स्ट्रॉंगली मांडले आहेत, काही प्रश्न तिथे सोडून घेतले आहेत। जे प्रशासक आहे त्यांनी चांगला मुद्दा उपस्थित केला की ज्या पतसंस्थेचं व्याज जास्त आहे त्या पतसंस्थेत तुम्ही व्यवहार करू नका। साधा सोपा आहे, मी कर्जाला गेलो तुम्ही व्याजाचा, ही साधा सोपा तिने उपयोग सांगितला। आपल्याला हा अवेअरनेस फार कमी आहे।
म्हणजे पहिलं दुधात नॅचरल दूध किती येते मार्केटमध्ये बघायला पाहिजे, आर्टिफिशियल दूध किती येते, भेसळ दूध किती येते. आणि जोपर्यंत शास्त्र ह्याला पायबंद घालत नाही, आरोग्य खात्यावर तुम्ही किती खर्च केला तर खऱ्या अर्थानं हे चांगलं दूध त्या शहरात असतील, कुठल्याही शहरात असेल, मी म्हणणार नाही, किंवा कुठल्याही ग्रामीण भागात असेल, हे व्यवसाय जोपर्यंत तुम्हाला पोचत नाही, म्हणजे आर्टिफिशियल दूध म्हणजे दूध ते गाई आणि म्हशीकडनं होतच नाही आहे, ह्याचा प्रमाण फार मोठा आहे. आणि भेसळ जे लोक बाहेर येऊन राहिलेले आहेत, मुंबई असलं कुठे ऐकून घ्या, आणि ह्याच्यावर पायबंद घालायच्या दृष्टीनं शासनाकडनं ऐकून घ्या, मला असं काय अधिकृत पायबंद दिसलेलं नाही. मग आम्ही काय करायचं, गोकुळसारखं एखादा संस्था अपवाद आहे मी असं बोलतो, इतर संस्थांचं काही चर्चा करायला हरकत नाही. आम्ही आमचं दूध क्वालिटीपर्यंत असं करायचं, त्याचे फिल्म लेअर 6, 7, 8 करायच्या, जेणेकरून तिथं अडल्ट्रेशन होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा म्हणजे जर पिन जर मली तर टोटली तिथं ते फिल्म एकत्र येते, अशा पद्धतीचे पायबंद घालायचे आम्ही अनेक खर्च करतात. म्हणजे आमच्यासारख्या अनेक संस्था, पण ज्या संस्था लहान आहेत त्यांना आर्थिक खर्च परवडणार नाही. आणि जोपर्यंत शासन कुठल्याही विषयाच्या मागे राहत नाही, मग पॉलिसी मॅटर असेल, धोरणात्मक असेल, मग ते राज्य शासन असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्याशिवाय कुठलाही व्यवसाय हा मोठा होणार नाही. कृषीला पूरक धंदा म्हणून आपल्याला दुधाला बघ जातो. आज माझ्या जिल्ह्यात अशी गावं आहेत, जे मेजॉरिटी गावं आहेत की शेतीकडनं मिळणाऱ्या उत्पन्न वस्तूपेक्षा 5 ते 10 पट दुधाच्या व्यवसायातून पैसे येतात. मग जोडधंदा कुठला म्हणायचा, दुधाला म्हणायचा का शेतीला म्हणायचा, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी जिल्ह्यातलं बोलतो, मी बाहेर राज्यातलं मी बोलू शकत नाही, कारण मला त्याचा ही व्याख्या कधी नाही आहे. तुम्ही जर राज्याचा सर्वे केला की देशात सर्वे केला, जिथं जिथं दूध व्यवसाय अतिशय सग्रमपणे चाललेला आहे किंवा चांगल्या प्रकारे चाललेला आहे, सक्षमतेने चाललेला आहे, उत्पादन दर मिळतात किंवा त्याची उत्पादकाचा केंद्र म्हणून त्या संस्थेने निर्णय घेतलेले आहेत, जेव्हा दुष्काळ असून दे किंवा आणि कुठल्या कोरोना असून दे किंवा आणि आव्हानं आपण आली, तिथं आत्महत्येचं प्रमाण फार कमी झाले. हे फार नोंद घेणं गरजेचं आहे. त्याला कारण आता माझ्या संघात 80% जे लोक आहेत ती भूमिहीन आणि शेतमजूर आहेत. म्हणजे 80% लोक या धंद्यावर अवलंबून आहेत. तुमचा गैरसमज असेल की आमच्याकडे मोठी अजिबात स्वतःपुरतं दूध सोडलं काय थोडं घातलं तर घातलं, पण ह्या व्यवसायात नाही आहेत. आमच्याकडचं जे कन्सेप्ट जे मी गोकुळ खऱ्या अर्थानं ऐकून त्या लोकांना 10 दिवसाचं फायनल बिल, म्हणजे 3/13/23 म्हणून आमची तारीख आहे फिक्स. कधी आम्ही 50 वर्ष 60 वर्ष मी बघतोय की ते तारीख लावलेली नाही आहे. मी सहज आता गेले, आता आपले प्रशासक आपले होते बरोबर, त्यांनी चर्चा करत होतो की 31 मार्च जेव्हा येतो, म्हणजे आता आमचा आला म्हणून आम्ही बोलावले पुढच्या महिन्यात, तर आम्ही 110 कोटीच्या आसपास दर फरक वाढतोय आम्ही. आता हे का वाढतो तर टॅक्स बसू नये, उत्पादनाला पैसे जावावेत, आणि 4 ते 5 कोटीवर आम्ही नफ्यात आम्ही धंदा करतो. रुपये जेव्हा टनवर होतो, 1 रुपयाचा टनवर, तेव्हा 82 पैशाचा परतावा ते उत्पादन जाते आणि 18 पैशाचा आम्ही व्यवसाय करतोय. मी असं म्हणणार नाही आम्हाला शासनानं फार आम्हाला मोठा आधार दिला आहे, कुठंच नाही. कुठंही शासनानं दूध धंद्यामध्ये पॉलिसी धोरण किंवा त्या सक्षम धोरण, मग अशी सहकार मंत्री बोलले किंवा डेअरी मिनिस्टर बोलले, अनेक खाती त्यांनी सांभाळल्यात. त्यांनी अतिशय चांगलं मत म्हणलं. पूर्व अनुभव हाऊसिंग, पण दोन्ही खात्यात त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ पूर्व अनुभव मायासारखा असलेला माणूसच सक्षमपणे काम करू शकतो असं त्यांनी तडा दिलेला आहे. इंटेन्शन पाहिजे, उद्देश पाहिजे, जायचा मार्ग उद्देश पाहिजे, आणि हे आणि शिक्षण त्या गोष्टीचा ॲडॅप्ट करण्याची गोष्ट. तसं ते म्हटले मला भेटल्याच म्हणले मला गोकुळ यायचा आदेश झाला तर मिळणार आहे, कारण शेवटी काय गोष्टी चांगल्या चालल्यात आणि शासन त्यासाठी काय करू शकतो त्यासाठी आम्ही बघणं गरजेचं आहे. ह्या निमित्तानं आपण वाटचाल करतो. आपला विषयाला थोडंसं मी जास्त बोललो तर दुसरा विषय तुम्ही प्रश्न विचारायला हरकत नाही. पण सर तरी एक प्रश्न पडतो की राज्यात दुधाची मागणी आहे, दुधाचं उत्पादन आणि उपलब्धता सुद्धा मुबलक आहे, मग प्रक्रिया आणि पुरवठा याच्यामधल्या साखळीत कुठेतरी आपल्याला विस्कळीतपणा दिसतो का, की ज्यामुळे या गरजा पूर्ण होत नाही आणि बाहेरून आपल्याला दूध मागवावं लागतं? मुद्दा एकच आहे, आपण आज मराठवाड्यात बसलेला आहे औरंगाबादमध्ये. मी तुम्ही उदाहरणासाठी पटवून सांगावले. आमचा सत्कार होता नागपूरमध्ये आणि नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते होता.
सत्कार केला, गोकुळची संस्था एक चांगली संस्था सत्कार केला, त्यांचा आभारी आहे. पण ते जे बोलले भाषण ते फार महत्त्वाचं आहे. इंडिव्हिज्युअल बोलले. तुम्ही किती वर्ष झालं मराठवाड्याचा आणि ह्याचा विकास करायला म्हणजे विदर्भाचा. आमचे दोन्ही मराठवाडा आणि विदर्भ भरून सुद्धा ह्या गोकुळचं दूत एकाच जिल्ह्यात 18 लाखाची भरती आहे. मग ही काय काम करायला तर तुम्ही आमच्याकडे काय काम केलं त्यांनी प्रश्न विचारला होता. हे मराठवाडा, मी तर मराठवाडा आहे म्हणून बोलतोय. लोकांना शासनाच्या अनेक योजना पटवून सांगायला पडलेल्या आणि तरुणांचा मगाशी उल्लेख केला. मगाशी बऱ्याच बऱ्याच विषय आलेला आहे. माझ्याकडं केमिकल इंजिनियर ITIचे जे कामं करतात म्हणजे तिन्ही नोकऱ्या सोडून येऊन आमच्याकडं ह्या व्यवसायात आलेले आहेत. म्हणजे आपल्या गावी येऊन काम करायला आहेत. जर दर्जा असेल, उत्पन्न असेल, प्रॉफिट दिसत असेल आणि माझ्या गावात राहून जर विकास होत असेल तर ती मानसिकता त्या लोकांची आता बदललेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाला महात्मा गांधीचा खेड्यात चला आणि देशाची समृद्ध करायची एक भूमिका जी आहे ती करणं गरजेचं आहे. ते आमच्याकडे पाऊल टाकल्यात. पण त्यापेक्षा 10,000-12 हजाराचा आज पगार मिळतोय आणि त्यांना बाहेर गावापासून जायचं, 20-20 वर्ष राहायचं, कुठंतरी बाहेर राहायचं आणि या दृष्टीनं एक मानसिकता बदलायची ही गरज ऐकून घ्या. फार मोठी गरज आहे. मानसिकता बदलणे फार महत्त्वाचं आहे सगळ्या बाबतीत. पण सर, एक राज्य एक ब्रँड आपण म्हणतो, पण इतर राज्यांसोबत आपण जेव्हा कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्रात एस्टॅब्लिश का होऊ शकला नाहीये? त्याला कारण असं आहे, मी आधीच बोललो, एक राज्य एक पॅटर्न एक ब्रँड ह्या गोष्टीच होणं गरजेचं आहे. किंवा या गोष्टी गुजरातमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. पण आपल्या राज्यात व्यवसाय आहे आणि ह्याच्यापेक्षा संस्था आपल्या ताब्यात असली पाहिजे. जगाशी नेपाळमधलं उदाहरण दिलं बघा. बरेच खासदारांनी तिथले झाले ते पतसंस्थेच्या ह्याच्या माध्यम झाल्यात म्हणून तिथं पतसंस्था निघाले. कारण ते एक माध्यम दिसलं पुढं जायचं. तसं पूर्वी आपल्याकडं सावकारकी होती. सावकारकीनं आपण विकास हे अर्थकारण गेले. पूर्वी ग्रामपंचायतीचा सरपंच असं त्याला प्रमुख म्हणून ऐकून वेटे जे होतं ते आज लुप्त राहिलं. अर्थकारणकडे महत्त्व दिलं गेलं आहे. आणि माझ्या जिल्ह्यात डेअरीचा चेअरमन जेवढा मोठा आहे ते विकास सोसायटीचा चेअरमन होऊ शकत नाही. कारण आज विकास सोसायटीच्या संस्था ज्या आहेत त्यांना सक्षम करणं, डेअरीच्या संस्था त्यांना सक्षम करणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आज सहकारात सेंट्रल 18 वर्ष तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं सहकार खातं आपलं इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्यांनी ट्रेनिंग पूर्ण काढले आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण चाललेलं आहे. अतिशय चांगली घटना आहे. मी असं म्हणा नाही, अतिशय अवलंब परिस्थितीत तुलना होऊ शकत नाही. तिकडच्या पश्चिम बंगालची मानसिकता फार वेगळी आहे आणि ती मानसिकतेच्यातून विश्वस्त म्हणून काम करण्याची जी भूमिका आहे करा समुदायाला आहे. जोपर्यंत तुम्ही विश्वस्त म्हणून काम करत नाही, त्या संस्थेकडे उत्पादकाकडे बघण्यात तोपर्यंत कुठेही किती तुम्ही योजना करा, शासन किती मागे राहिलं तर तुमचा विकास होणार नाही. पण सर, आणखी एक प्रश्न आहे की दुग्धजन्य पदार्थांना चांगला भाव मिळत नाही अशी नाराजी बऱ्याचदा काही जण बोलून दाखवतात. त्याच्यामुळे वितरणात थोडासा आखडता हात घेतला जातो का? नाही, या व्यवसाय आता कसं असून ज्याचा ब्रँड नेम चांगला असेल दूध उचललं जातं. पण ब्रँड नेम जर नसेल तर तो पण उदरधंदा करतोय. तसं बाय प्रॉडक्टवर क्रेडिट धंदा द्यावा लागतोय. ताजा पैसा इथं नाही आहे. आणि ह्यातून असं आलं की बाय प्रोडक्ट मार्केटिंग मागं पडलेलं आहे. खाजगीकरण सुद्धा त्यात पुढं आलेलं आहे. बस जर तुम्ही बाय प्रोडक्ट क्वालिटी आहे, म्हणजे आता आम्ही गोकुळचं नाव आम्ही काय म्हणतोय, गोकुळ म्हणजे क्वालिटी. म्हणजे आम्ही 3 क्वालिटी का सांगतो म्हणून आमचा धंदा आहे. म्हणजे गोकुळ क्वालिटी म्हणजे मार्केटिंग अशा पद्धतीने आम्ही चाललो आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही तेवढ्या खालीपर्यंत गेलेलो आहे. म्हणजे आमच्याकडं जसं आता तुम्ही बोललो आपण ऐकून घ्या, जर एखाद्या माणसाला जनावर घ्यायचं असते तर ह्या भागाचा करा असेल, मराठवाड्यात करा असेल, विदर्भमध्ये करा असेल, कुठल्याही बँकेनं फायनान्स किंवा पतसंस्थेनं त्यानं ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्याला जनावर फायनान्स करू नये. माणसाचा एक गैरसमज आहे की मी म्हस आणली, गाय आणली आणि काय आली की ते नफ्या जाणार, असं शक्य नाही. त्याचा पूर्वीपूर्व अभ्यास करून आमच्याकडे शेतकऱ्यांनी मायक्रो ट्रेनिंग सेंटर चालवले. आमचे 4-5 ज्यांनी तज्ञ शेतकरी आहेत तिने आम्ही पाठवून देतोय. त्यांना एखादा मोबाईल देतो आणि तिने जो पण ट्रेन करत हा पॅटर्न सिंधुदुर्गमध्ये उचलला आहे. का ते दूध आमच्याकडे येत आहे. राणेसाहेबने उचलला. तिथं ट्रेनिंग घेतल्याशिवाय त्याला कर्ज फायनान्स काही करत नाहीत. पहिलं ते बँकेनं पतसंस्थेनं बघणं गरजेचं आहे. का बघणं गरजेचं आहे की तो सक्षम कधी होणार त्यातलं कळालं तर.
अतुल सावेसारखं जे आहे ते एखादा अपवाद कुठल्याही विषयात गेल्यानंतर त्यांनी अभ्यास करून ते शिकले, हे जरा सर्वसामान्य माणसाला त्याला कळणार नाही, मग तो जाऊ शकतोय. पण त्याला ह्या गोष्टीला व्यवसायाला एक फार मोठा अडचण झालेली आहे. जे महिला वर्ग असतील किंवा म्हणजे महिला भगिनी असतील, ह्यांची लग्न लवकर होत नाहीत. सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे. पूर्वी आपल्याकडं तुमची जमीन किती आहे, शेती किती आहे, तुमच्या जनावर किती याचं बघून जाणं मुली आणि मुली, इकडची मला परिस्थिती आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचं बोलावलं आहे. आता परिस्थिती वेगळी झालेली आहे. एकत्र राहायची इच्छा नाही आहे, शहरात राहायची आवड आहे. तर मुली सहसाशी ऐकून घ्या, या सक्षम जो शेतकरी आहे त्याला देण्याकडं किंवा लग्न करण्याकडे मानसिकता नाही. ही मानसिकता जोपर्यंत मुलींची बदलत नाही तोपर्यंत हा विषय सुरू जाणार नाही असं माझं मत आहे. हे फार सगळं वेगळं गोंधळ आहे. म्हणजे आमच्याकडे समृद्ध आहे, पण हा मला अतिशय सामाजिक समस्या जायला लागले. म्हणजे तरुण मुलं इकडे काय येणं झाल्यात त्यातलं हे एक मोठं आव्हान आहे. शेवटी त्याचं व्यवहार जेवण आहे. म्हणजे मुलगी सहशी ऐकून घ्या, शहरात राहायला कल असतो, ज्या जनावर नको, शेण नको, रेडीमेड आपले दूध घेतलं काय संसाराकडे 20,000. बाजारभावातलं अस्थैर्य आणि बाजारभावाचा एक गोष्ट, बाजारभावाशिवाय तुमचं संघच पुढे येऊ शकत नाही किंवा उत्पादक ह्या धंद्यात राहू शकत नाही. म्हणून म्हणतोय की जसं साखर धंद्याला प्रोटेक्शन दिलं त्या शासनानं, मी जवळजवळ किती वर्ष बघतोय हमी भाव, त्याप्रमाणे मला दुधाला काही दिसलं नाही. दूध वाढलं, चला 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 कमी कसं करा, त्याला कुठं असेल त्या जिल्ह्यात बंद पाहायचं होतं असेल, आणि दूध जो कमी होईल ते दूध धंदा वाढा, असं कधी होत नाही व्यवसाय. त्याचा पूर्ण प्रोजेक्ट पाहिजे, विषय पाहिजे, राज्याला कलेक्शन किती होतं आणि त्याचं विल्हेवाट काय पाहिजे, हे शासन ते परिवार आहेत, तिने एक वेगळा एक उत्पादन दिले, जसं की ते उदाहरण काही सगळे लागू शकत नाही. इतर राज्यातल्या जिल्ह्यातली परिस्थिती फार वेगळी आहे. सर, या क्षेत्राबद्दल आपण बोलतो तेव्हा वारंवार एक नाव सगळेच घेतात, ते म्हणजे गोकुळचं. कारण ती एक सक्सेस स्टोरी आहे या क्षेत्रातली सगळ्यात मोठी. ती लोकप्रिय आहे, ती विश्वासार्ह आहे. तर राज्यातले जे काही दूध संघ असतील त्यांनी या सगळ्या स्टोरीतून नेमकं काय शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे? गोकुळनी असं काय केलंय की जे इतर दूध संघ करत नाहीयेत, करू शकत नाहीयेत, असं काय वाटतं तुम्हाला? मुद्दा एकच आहे. पहिली गोष्ट, जसं आम्ही आज मिनिस्टरांना किंवा खासदार साहेबांनी निमंत्रण दिले की तुम्ही आदेश झाल्यानंतर आमच्याकडे या, तसं ह्या धंद्यात ज्याला इंटरेस्ट असेल किंवा ह्या संस्था वाढवायच्या असतील त्यांनी आम्ही काय करतोय आणि आम्ही बरोबर करतोय काय बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही यावं. आम्हाला समजा ऐकून घ्या काही जिल्हे दिले तर आमच्या अनुभवाचा फायदा स्वामी द्यायला तयार आहे, पण ते घेण्याची मानसिकता पाहिजे आहे. विश्वस्त संचालक शेतकरी आणि ह्यांची मानसिकता बदल झाल्याविषयी हा व्यवसाय ह्या भागात प्रभाव होणार नाही. म्हणजे पश्चिम भागात का वाढला आणि इकडे का वाढला याच्यामागचं कारण असं, योजना शासनाने सगळ्यात डिक्लेअर केल्यात, कदाचित जास्त इकडे केले असतील, मागास भाग म्हणून असेल, उचलण्याकडे कल नाही तो. आणि शॉर्ट पिरियड अनुदानावर विकास होत नाही. मग अशी साक्षर बिक्षर या गोष्टी सगळ्या मांडल्या गेल्या. माणूस सुशिक्षित पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. ह्या ट्रेडिंग कंपनीमध्ये दामदुप्पट व्यवसायात जी माणसं अडकले आहेत राज्यात, करोड रुपये अडकलेले आहेत. तुम्ही मगच आता सहकारी बेकार फार मोठं बोलत होता, कुठल्या राजकारण बोलत होता, त्या कुणी व्यक्तीने कुठे कंपनीने बोलवलेले आहेत. ह्या सगळी सुशिक्षित साक्षर माणसंच आहेत. अडाणी माणसं आहेत कमी आहे का, त्यांना माहीतच नाही पहिलं काय चाललंय. आणि हे मी का सांगायला तुम्हाला, हव्यास आहे लवकर मोठं होण्याचा. आणि मग त्यासाठी तुम्ही मग शेअर बाजारने ह्याचं जे केले तिकडे का माणसं डायव्हर्ट झाले आहेत, करोड रुपये आता अडकले आणि कुणी कुणाला बोलायला तयार नाही. पण फसलोय हे जगाला कळू नये म्हणून मी सांगतो, ऐकून काय साक्षर आहे आणि तो फार हुशार आहे. विषय म्हणजे शिक्षक लोक यात फार अडकलेत. आता मला या शिक्षकांच्या काय कमेंट पास करायचं नाही, पण ते नक्कीच पुढची विद्यार्थी नागरिक तयार करायत ना. ते ऐकून घ्या, रिटायर झाल्यानंतर त्यांचे सगळे मेजर पैसे ट्रेडिंगमध्ये अडकले आहेत. हे जर मानसिकतेत बदल झाला पाहिजे. आणि एखादी स्कीम जर येत असेल त्याचा अभ्यास करावा लागेल का नको. जसं तिने मग सांगितलं कर्ज पसुचं बघा आणि मग तुम्ही त्या पसुस जावं, तसं ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि ही जोपर्यंत तुम्ही बघत नाही, अचानक कोण मोठं होऊ शकत नाही जगात, त्याच्यामुळे कष्ट आहेत. या क्षेत्रातल्या अशा नेमक्या काय अडचणी आहेत, अशी काय आव्हानं आहेत की तुम्हाला वाटतं की सरकारने थोडासा सकारात्मक अप्रोच ठेवला तर ती सुटू शकतात सहज, अनेक अडचणी दूर होऊ शकतात, अनेक आव्हानं कमी होऊ शकतात, असं काही तुम्हाला वाटतं का की नाही सरकारने हे करणं अपेक्षित आहे या क्षेत्रासाठी? मुद्दा एकच आहे, हा धंदा पहिला गव्हर्नमेंटच्या ताब्यात होता.
REDचा उल्लेख मगाशी केला बघा, हे धंदा सगळ्या राज्यात ते बघत होते. त्यानंतर गव्हर्नमेंट लक्षात आलं की हा धंदा आम्ही करू शकत नाही, आमचे लॉसेस जास्त आहेत, काय असतं ना, मग तिने धंदा दिला, सहकारकडे दिला. सहकारला आव्हान आलं प्रायव्हेटचं. मला अडचण नाही, प्रायव्हेटबरोबर आम्ही सक्षम पळायलाच पाहिजे, मी असं म्हणाले की आमचं स्पर्धक आहे. पण सहकारात जी नियमावली केलेली आहे ती प्रायव्हेटला नाही. त्यामुळं आम्हाला हातपाय बांधून आणि आम्ही रेस जिंकायची, ती मतं मोकळ्या मिळणार आहे कोणी, त्याच्याला बंधन नाही, काही नाही. अशा पद्धतीनं हा धंदा आणि सहकार समृद्धी म्हणण्याचाच अवघड आहे. मी गोकुळ हा कुठल्याही प्रायव्हेटला भारी आहे, म्हणजे एखाद्या अपवादाला उदाहरण होऊ शकत नाही, जनरल उदाहरण बघणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जेव्हा त्यांना स्पर्धा जिंकायला होता तेव्हा तुम्ही त्याचे पाय बांधता आणि तुम्ही पळा म्हणता त्यांच्यावर ऐकून, हे नियमावली आहे. मग तुमचं ऑडिट असेल कशा, आमच्या त्या नियमाला काय अडचण, पण त्यांना त्या नियमात कुठंच नाहीत. हा विषय स्वतः बघणं कसं आहे. माझ्या म्हणजे जवळजवळ सहकार 80-90% आता 50% आला असं 50% प्रायव्हेटिझम आहे. आणि प्रायव्हेटला ते बाय प्रॉडक्टवर कॉन्सन्ट्रेट केलेले आहे. काय सहकारी बाबा असेल, आता तो विषय वेगळा, कारण 2 वेगवेगळे धंदे आहेत, ऐकून घ्या. आणि क्वालिटीवर भर द्यायला पहिलं त्याला अतिशय आवश्यक आहे, कारण आरोग्याची महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही ट्रीटमेंट हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतोय जनावरांना, आम्ही ॲलोपॅथी ट्रीटमेंट करत नाही, कारण जनावरचे जंतू जे येतात ट्रीटमेंट मेडिसिन येणं ते आम्ही बंद करावले. आणि जो गोटा बंद करतो, मी गोट्या बंद डॉक्टर बोलवत नाही आमच्याकडं, त्याला आम्ही बक्षीस योजना केल्या. तर मी त्यानं एवढं सदृढ केलं की ते आमचा डॉक्टरच बोलवू नये. हे पुढच्या स्टेजेस आहेत, मी असं म्हणत नाही. आणि दोन्ही कोण आहेत, महिला आहे, ग्राहक पण महिला आहे आणि उत्पादक पण महिला आहे, पुरुषांनी सपोर्ट करायचे आहेत. आणि माझं स्वतःच असं मत आहे, महिला आणि तरुण आमचे हेच भविष्यात पिढीला चालू शकतात. माफ करा, म्हणजे जे वयस्कर लोक असतील ते किती पुढे नेऊ शकतील याबद्दल मला शंका आहे. तरुणांच्या बद्दल आणि महिलांच्यावरच माझं म्हणजे कॉन्सन्ट्रेट करावं असं माझं मत आहे विकासाच्या बाबतीत, हे माझं व्यक्तिगत मत आहे. पण सर तुम्हाला असं का वाटतं की तुमचे हातपाय बांधून तुम्हाला पळायला लावलं जातं? नाही, मी असं म्हणत नाही, त्यांना नियमावली नाही आणि आम्हाला नियम करून आम्ही पाळवला आणि तुम्ही त्याच्यावर 1 नंबर राहायला पाहिजे, ही नियमावली कितपत बरोबर आहे स्वतः चेक करावी डेअरीच्या धंद्यात. मी नियम बोलतो असं काही या व्यासपीठावरून काही गोष्टी सुचवायच्या नाही, सुचवायची नाही त्यांना, ह्या त्यामुळे ते स्पर्धा करू शकतात. मुद्दा एकच आहे, आम्हाला शासन फतवा काढते की तुम्ही अमुक अमुक दर दिला पाहिजे, नाही तर तुमच्या कारवाई करा. त्याच्या हातात जुमानत नाही. त्या एवढे भाव कमी गाईज देतात. आता तुमच्या भागाला सर्वे करा, या धंदा माणसं का बाहेर झाल्यात, तर ते आपल्या वागतात. जेव्हा दूध वाढते तेव्हा कमी भाव देऊन जो तुमचा नफा राहतो तो कदाचित शॉर्टेजच्या वेळी, उन्हाळ्याच्या वेळी ते पैसे काढून सुद्धा आमच्यापेक्षा जास्त भाव देतात. आणि ह्याला शासन त्या निमित्तानं काय बघत नाही, कानून आणि ते पत्रक सुद्धा जमानत नाहीत. मी ह्या व्यासपीठावर जबाबदारी बोलावले, सहकार असं चालत नाही, आम्हाला ते करायला पाहिजे, त्या लेवलला करायला लागते. आणि सहकार संस्था शेवटी असा आहे, पैसे काय कोणी खिशाला देणार नाही आणि ते होऊ शकत नाही, म्हणून संस्था मोडकळे आले सहकार. ठीक आहे सर, खूप महत्त्वाचा विषय तुम्ही सोप्या शब्दात समजावून सांगितला. आणि या क्षेत्रात काम कशा पद्धतीनं चालतं, आव्हानं नेमकी काय आणि हे क्षेत्रात कुठल्या गोष्टी आयडियली केल्या पाहिजे, या सगळ्याबद्दल तुम्ही आता सांगितलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. थँक्यू. स्थानापन्न व्हावं ही विनंती.